नमस्कार। आज मी बनवत आहे डोमिनोज स्टाईलमध्ये वेज पिझ्झा, जो फटाफट बनवून तयार होतो आणि संपतो सुद्धा तितकाच फटाफट आणि टेस्टला तर एकदम अफलातून होतो। चला तर रेसिपी बनवूया। नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या अमिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आता इथे मी घेतलेला आहे 1 कप गरम पाणी, थोडासा हलका गरम पाणी। त्यामध्ये मी ॲड करत आहे 1 चमचा साखर। साखर विरघळली की त्यामध्ये आपण 2.5 चमचे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट मिक्स करणार आहोत। मी इथे 2 कप मैदा घेणार आहे, म्हणून मी 2.5 छोटे चमचे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घेत आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं वाट पाहायची। ठीक आहे, तर आता हे झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं वाट पाहायची आहे। आता आपण घ्यायचं आहे 2 कप मैदा। हे ईस्ट आपण साईडला ठेवून देऊया। ईस्ट चांगल्या क्वालिटीचाच यूज करा। ठीक आहे, 2 कप मैदा घेतलेला आहे मी, थोडंसं मीठ आणि 1 चमचा साखर ॲड करत आहे। आणि आता त्यामध्ये हे बघा, हे ईस्ट मस्त छान असं ॲक्टिवेट झालेलं आहे। हे बघा, असे बबल्स यायला पाहिजेत। जर बबल्स आलेले नसतील तर तुमचं ईस्ट ॲक्टिवेट झालेलं नसेल, मग ते पिठामध्ये मिक्स करू नका। ठीक आहे, असे बबल्स आल्यावरच पिठामध्ये मिक्स करा, म्हणजे पीठ छान असं फुलून येईल आणि बेस आपला पिझ्झा बेस खूप छान होईल। ठीक आहे, आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने, आणि हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे वाटलंच तर, आणि छान असं मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, आता छान असं मळून घ्यायचं आणि मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनिटं असं मळून घ्यायचं। आता हे आपलं तामझाम साफ करून घेऊया। आता काय करायचं, एका डिशमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि जितकं जोर असेल ना अंगात त्या जोराने हे आपलं पीठ आहे ना पिझ्झाचं, ते छान मळून घ्यायचं, म्हणजे 10 मिनिटापर्यंत तरी मळून घ्यायचं। ठीक आहे, जितके जास्त मळणार ना तितका पिझ्झा बेस खूप छान होतो। ठीक आहे, तर आता हे मळून घ्यायचं, थोडंसं तेल लावायचं आणि आता हे 1.5 ते 2 तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे हे पीठ फुलून वर येईल। कारण की आपण ईस्ट ॲड केलेलं आहे ना, म्हणून 2 तासासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे हे पीठ डबल होईल। हे बघा, हे आतमध्ये असं फोल्ड करायचं आणि आता 1.5 ते 2 तासासाठी ठेवून द्यायचं। ज्या भांड्यात ठेवणार आहोत ना त्या भांड्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं। हे बघा, म्हणजे पिझ्झा बेस असं फुलून वर आल्यावर त्याला चिपकणार नाही, म्हणून थोडंसं तेल लावायचं आणि त्यामध्ये आता हे पिझ्झाचा डो ठेवून द्यायचा। 2 तासासाठी वाट पाहायची। ठीक आहे, एकदम फिट झाकण लावून ठेवायचं आहे। आता 2 तासासाठी वाट पाहायची आहे। 2 तासानंतर हे बघा, आपला पिझ्झा बेस फार फुलून वर आलेला आहे, डबल झालेला आहे साईजमध्ये। तर काय करायचं, हाताने असं मळून घ्यायचं। एकदम जास्त मळायची आवश्यकता नाही। आता छान असं मळून घ्यायचं। आता ज्या डिशमध्ये आपण पिझ्झा बनवणार आहोत ना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं मैदा लावून घ्यायचं। ठीक आहे, म्हणजे आपला पिझ्झा बेस त्यामध्ये चिपकणार नाही। थोडंसं मैदा, सुका मैदा भुरभुरायचा आहे। आता त्यामध्ये हे बघा, पिझ्झा बेस बनवून घेऊया आपण। मी इथे थोडंसं जाडसरच पिझ्झा बनवत आहे, जसं मार्केटमध्ये मिळतो ना त्या प्रकारे। जर तुम्हाला पिझ्झा बेस पातळ हवा असेल ना तर ह्याचे तुम्ही 2 पिझ्झा बेस बनवू शकता। ठीक आहे, पण मी थोडंसं जाडसरच ठेवत आहे। हाताने असं फोल्ड करायचं, हे बघा, हाताने असं स्प्रेड करायचं, सॉरी फोल्ड नाही करायचं। आणि हे बघा, हे साईडचे कॉर्नर आहेत ना ते थोडेसे जाडसरच ठेवायचे। ठीक आहे, आता माझ्याकडे एक अँटिक पीस आहे, ती दाखवते मी। टडा, फोर्क अच्छा नाही आहे, तर हे आमच्या बाबूच्या टिफिनमधला फोर्क घेतलेला आहे मी, आणि त्याने असे होल मारून घ्यायचे आहेत, म्हणजे पिझ्झा शिजताना हा पिझ्झा बेस वर येत नाही, फुलून वर येत नाही। ठीक आहे, तर आता आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे। त्यामध्ये लावायचा आहे पिझ्झा सॉस। मार्केटमध्ये पिझ्झा सॉस आसानीमध्ये मिळतो, नाहीतर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकतात। पिझ्झा सॉसची सुद्धा रेसिपी एकदम आसान आहे। पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी अमूलचं मॉझरेला चीज यूज करत आहे। मॉझरेला चीजच यूज करा, कारण की पिझ्झासाठी मॉझरेला चीजच यूज करतात। तर भरपूर चीज टाकून घ्यायचं आहे आणि आता पिझ्झा सजवून घ्यायचा आहे। तुम्ही हवे ते व्हेजिटेबलने सजवू शकतात। पिझ्झा सजवायला मला खूप आवडते। तर इथे मी घेतलेले आहे अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो आणि अर्धी शिमला मिरची। तर आता आपण पिझ्झा सजवून घेऊया। हे बघा,
पिझ्झा सजवण्यासाठी अजून भरपूर सामान मिळते मार्केटमध्ये, पण काहीच नसलं तर हे इतके व्हेजिटेबल ॲड केले तरी चालेल. ठीक आहे. आता साईडच्या कॉर्नरला ना थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पिझ्झा बेस कच्चा राहणार नाही आणि करपणार सुद्धा नाही. म्हणून थोडंसं हलकं दूध लावून घ्यायचं कॉर्नरला. ठीक आहे. थोडंसं हलकं हलकं लावून घ्यायचं आणि वरून पुन्हा मोझरेला चीज टाकून घ्यायचं आहे. थोडंसं अजून ॲड करायचं मोझरेला चीज. आणि आपला पिझ्झा रेडी झालेला आहे बेक करण्यासाठी. तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकतात, मी इथे कढईमध्ये बेक करणार आहे. ठीक आहे. तर हे बघा आपला पिझ्झा रेडी झालेला आहे बेक करण्यासाठी. तर काय केलेलं आहे मी इथे जाडसर कढई घेतलेली आहे. 10 मिनटं प्रीहीट करायचं आहे, म्हणजे 10 मिनटं मीडियम गॅसवर गरम करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग हे आपला पिझ्झा बेस त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. 5 मिनटं मीडियम गॅस ठेवायचा आणि 25 मिनटं एकदम लो गॅस ठेवून द्यायचा. आणि लो गॅसवर 25 मिनटं शिजू द्यायचं आहे, पिझ्झा बेक होऊ द्यायचा आहे. आणि हे बघा बरोबर अर्ध्या तासाने आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. तर थोडंसं थंड करून द्यायचं, गरमच नाही काढायचं, थोडंसं थंड करायचं आणि मग काढून घ्यायचं आहे. हे बघा आपला पिझ्झा एकदम मस्त रेडी झालेला आहे, दिसतो ना मार्केटसारखा. आणि वरून मग चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनोने डेकोरेट करायचं आहे, म्हणजे त्याच्याने टेस्टसुद्धा खूप छान येतो, वाटतो ना मार्केटसारखा. तर वरून आता ऑरेगॅनो टाकून घेऊया आपण आणि चिली फ्लेक्स. हे बघा ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स, आणि इतका जबरदस्त टेस्ट असतो ना की काय सांगू, जसा मार्केटचा मिळतो ना त्या प्रकारे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.